तालुक्यातील राहुर गावातील भूमिहीन शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या जमिनीवर धनदांडग्यांनी अतिक्रमणाबाबत श्रमजीवी संघटनेने केलेल्या पाठपुराव्यानंतर या जमिनीवर बनवलेले बंगले फार्म हाऊस सोमवारी तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली तोडण्यास सुरुवात केली। राहुर गावातील 23 भूमिहीन आदिवासी शेतकरी कुटुंबियांना 1978 साली शासनाने शेतजमिनीचे पट्टे नावे करून दिले होते। कालांतराने स्थानिक धनदांडग्यांनी आदिवासी समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांच्या जमिनी नाममात्र पैसे देऊन दाखवून कब्जात घेतल्या होत्या। या जमिनींवर फार्म हाऊस बंगले बनवण्यात आले होते। चावडी वाचन कार्यक्रमादरम्यान ही बाब श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या जमिनींचा शोध घेतला असता त्यापैकी बहुसंख्य आदिवासी कुटुंबीय जमिनी नसल्याने बेघर झाले होते। त्यांनी महसूल प्रशासन, तहसीलदार कार्यालय भिवंडी यांच्याकडे पाठपुरावा करून या जमिनीचा शोध घेतला। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे या आदिवासी कुटुंबियांना त्यांच्या जमिनी परत करत तसेच सातबारा दप्तरी नोंद केल्याचे दाखले देण्यात आले। त्यानंतर तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासन, पोलीस, वन विभाग यांच्या मदतीने या अतिक्रमण केलेल्या जमिनीवरील सर्व बांधकाम जमीनदोस्त केले आहे। भूमिहीन आदिवासी समाजाला शासनाने दिलेल्या जमिनी परस्पर बळकवणाऱ्यांची माहिती काढल्यानंतर या जमिनीवरील अतिक्रमण लक्षात आले। या प्रकरणी शासन प्रशासन यांनी सर्व कागदपत्रे तपासून या अतिक्रमणात काढून टाकण्यास सुरुवात केली आहे। या कारवाईमुळे यापुढे आदिवासी कुटुंबियांच्या जमिनी हडप करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून 23 पैकी 16 कुटुंबियांना त्यांच्या जमिनी आज परत मिळणार आहेत। ही कारवाई ऐतिहासिक कारवाई म्हणून ओळखली जाईल अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिली आहे। आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर केलेल्या अतिक्रमणास पोलीस बंदोबस्तात तहसीलदार यांनी उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली। तालुक्यातील राहुर या गावात 23 भूमिहीन आदिवासी शेतकऱ्यांना 1978 मध्ये तब्बल 80 एकर जमीन दिली होती। त्यावर कालांतराने स्थानिक धनदांडग्यांनी जमिनी हडप करून बांधले होते बंगले, फार्म हाऊस। यावर कारवाई करण्यासाठी श्रमजीवी संघटनेने जमिनी पुन्हा आदिवासी कुटुंबियांच्या नावे करून जमिनीचा ताबा मिळवून देण्यासाठी केला होता पाठपुरावा। इथे 1978 साली काही जमीन मिळकती या भूमिहीन शेतमजुरांना दिलेल्या होत्या आणि प्रामुख्याने हे आदिवासी शेतमजूर होते आणि शासनापर्यंत अशा तक्रारी आल्या होत्या की या आदिवासींना वाटप केलेल्या जमिनींवर अवैधरित्या अतिक्रमण करून, कब्जा करून, त्यांना धमकावून आणि या जमिनींचा कब्जा घेण्यात आलेला होता। तर त्याबाबत आपण आता शहानिशा केली, सगळ्या जमिनीची स्थळपाहणी करून त्याचं सीमांकन करून त्याच्या हद्दी निश्चित केल्या आणि आता ज्या ज्या जमिनींवर अवैधरित्या अतिक्रमण केलेलं आहे तर त्या अतिक्रमणं दूर करण्याचा आपण आता कारवाई सुरू केलेली आहे। किती प्लॉटवरती अशी कारवाई होते? एकूण 23 प्लॉट वाटप केलेले होते, परंतु आतापर्यंत 16 काही जे प्लॉटधारक आहेत तर ते मयत झालेले आहेत, काही याला वारस लागलेले आहेत, काही याला अजून वारस नोंदी व्हायच्या आहेत। तर ती वारसांबाबतची प्रक्रिया आमची सुरू आहे, परंतु ज्या प्लॉटधारकांच्या वारसांनी याबाबत आपल्याला जबाब दिलेले आहेत तर प्रामुख्याने त्या प्लॉटवर आपण कारवाई सुरू केलेली आहे। साधारणतः ते एकूण 16 प्लॉट्स आहेत। किती क्षेत्र असेल? अंदाजे ऑन ॲन ॲव्हरेज प्रत्येक प्लॉटधारकाला 4 एकर जमीन वाटप केलेली आहे। 1 हेक्टर 61 गुंठे अशी 4 एकर जमीन वाटप केलेली आहे। 46 वर्षापूर्वी ज्या जमिनी भूमिहीनांना वाटप केल्या आणि आदिवासी, त्यातही प्रामुख्यानं कातकरींना ज्या जमिनी वाटप झाल्या, अशा या ठिकाणी जवळपास 80 एकर जमिनी होत्या ज्या 23 जणांना वाटप झाल्या होत्या। त्यातले जवळपास 18 कुटुंब ही समोर आली। 3 कुटुंबांच्या छोट्या जमिनी आहेत आणि 2 कुटुंब, एक कुटुंबाचा स्वतःचा कब्जा असल्याची माहिती आहे आणि 2 कुटुंबाच्या जमिनी अजूनही त्याचा निकाल लागणं बाकी आहे, त्या कदाचित सरकार जमा होतील। या जमिनी आपण म्हणाल तसं धनदांडग्यांच्या कब्जा वहिवाटीमध्ये होत्या। 1 इंच जमिनीवर सुद्धा आदिवासींची कब्जा वहिवाट नव्हती। ही बाब चावडी वाचनामध्ये माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तशी माहिती दिली आणि त्यांनी महसूल आयुक्त, IG, कलेक्टर, त्यानंतर या ठिकाणचे DYSP, तहसीलदार, प्रांत, अगदी पोलीस अधिकारी यांच्या समवेत एक मीटिंग घेतली आणि ज्यामध्ये या ठिकाणचे जी कुटुंब आहेत त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। तात्काळ त्यांनी 12 तारखेला 12 फेब्रुवारीला हा आदेश दिला
की या जमिनी यांच्या मोजून द्या, त्याच पद्धतीने त्याच्यावरती जी काही अतिक्रमणं केलेली आहेत ती उद्ध्वस्त करा आणि त्यावर त्या आदिवासींचा बोर्ड सरकारी खर्चाने लावा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तो फलक लावला आहे असेच फलक त्या ठिकाणी लावा. त्याप्रमाणे कालपासून मोजणी सुरू झाली. केवळ 2 प्लॉटची मोजणी बाकी आहे, बाकी सर्व प्लॉटची मोजणी झाली आणि आता या ठिकाणी अतिक्रमणं जी केलेली आहेत त्याबद्दलची तोडक कारवाई सुरू झालेली आहे.